सर्वांना नमस्कार. मी ज्योती तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ही जी तुम्हाला नदी दाखवली ती आहे घोड नदी. तर चला, आज आम्ही निघालो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी. आणि आज वातावरण इतकं शांत, ऊन तर अजिबात नाही, नेटकाच पाऊस पडून गेलेला, सगळीकडे हिरवळ. प्रवास करताना इतकं छान वाटत होतं. तर आम्ही कुठे निघालो तेही तुम्हाला सांगते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पालनेर तालुक्यात सिद्धेश्वरवाडी हे ठिकाण तुम्हाला माहीत आहे का? तर हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर. इतकं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. खूप छान आणि खूप छान मंदिर देखील आहे. तुम्हाला मी पुढे दाखवते. तर ह्याच ठिकाणी आज आम्ही पोहोचलो. हे सिद्धेश्वराचं मंदिर खूप छान निसर्गरम्य वातावरण आणि खळखळ वाहणारे ओढे, धबधबे ह्या अशा निसर्गरम्य सानिध्यात वसलेले हे मंदिर आहे. हे तुम्हाला दिसत असेल. मंदिराच्या आतमध्ये अजिबातही उजेड नाही, पूर्णपणे अंधार आहे. आणि ही जी छोटी खिडकी दिसते ना, इथून सूर्याची किरणं शिवलिंगावर पडतात. खूप छान असं दर्शन झालं. पूर्ण अंधार असल्यामुळे लाईट शिवाय इथे शूट करणं अशक्य. थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला. 4 ते 5 वर्षापूर्वी आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो. त्यानंतर ही आमची पहिलीच वेळ. त्यावेळेस शौर्य दीड वर्षाचा होता. त्यावेळेस आम्ही आलेलो. आज आम्ही आमच्यासोबत शौर्याला घेऊन नाही आलेलो. तर हे पहा, इतकं निसर्गरम्य, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आणि इतकं छान शिल्प. खरंच अद्भुत आहे हे मंदिर. नक्कीच अवश्य तुम्ही भेट द्या. आणि इथे अजून एक शिवलिंग आहे, हे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. इथून फक्त एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो. इतकं थोडंसं स्पेस आहे इथे. जास्त गर्दी वगैरे इथे चालत नाही, कारण हे पहा किती थोडंसं अंतर आहे आत जाण्यासाठी. या छोट्या मंदिरात पण खूप अंधार आहे. लाईट शिवाय इथेही काही दिसत नाही. खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो. इतकं छान निसर्गाच्या सानिध्यात, अगदी डोंगर दऱ्या अवतीभोवती असं हे मंदिर वसलेलं आहे. एक वेळ तुम्ही अवश्य नक्कीच भेट द्या. आवडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. नुकताच पाऊस पडून गेलेला, सगळीकडे डोंगर हिरवेगार झालेले आहेत. त्यानंतर दुपारची वेळ, खूप भूक लागली होती. म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊ. त्यासाठीच आम्ही इकडे वळालो. आणि रवी पठारे मिसळ खूप अप्रतिम चव आहे. नक्कीच तुम्ही कधी ह्या रोडने आलात तर नक्कीच व्हिजिट करा. आमच्या नवीन घराचं जे बांधकाम सुरू आहे ना, तर ह्या ब्रिक्समध्ये सुरू आहे. तर बोलले चल जाता जाता आपण एक ऑर्डर देऊन जाऊयात. त्यासाठीच आम्ही इकडे आलेलो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटही करा. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.